श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एक गाय म्हणाली की 3 या कारणांमुळे माणूस नेहमीच गरीब राहतो. एका गावात एक शेतकरी कुटुंब राहत होते आणि त्या शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तो शेतकरी रात्रंदिवस शेतावर काम करायचा आणि त्याची बायकोही त्याला त्याच्या कामात मदत करायची. शेतकऱ्याची पत्नी गरोदर होती आणि काही दिवसांनी तिने मुलाला जन्म दिला. मात्र मुलाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच शेतकऱ्याचा पत्नीचा मृत्यू झाला. आता शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले होते आणि त्यावर पैशाची कमतरता आणि मुलं वाढवण्यासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागले. आता ते लहान मूल भुकेने तहानलेले राहिले. पण शेतकऱ्याच्या घरात दूध द्यायला जनावर नव्हते, जेणेकरून शेतकरी आपल्या मुलांचे पालन पोषण करू शकतील. मूल भुकेने रडायला लागले की शेतकरी भात शिजवायचा आणि तांदळाचे पाणी काढून मुलाला प्यायला द्यायचा. पण त्यामुळे मुलाची भूक भागली नाही. त्याला फक्त दूध हवेच होते. असेच 2-3 दिवस निघून जातात आणि शेतकऱ्याचा जुना मित्र घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो म्हणतो, मित्रा, आमच्या गावाजवळच्या जंगलात एक सिद्ध पुरुष राहतो आणि त्याच्याकडे एक गाय आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे प्रार्थना करा आणि ती गाय मागा. मला पूर्ण विश्वास आहे की ते संत महात्मा ती गाय तुला नक्कीच देतील. मग त्याच्या शेतकरी मित्राचे म्हणणे ऐकून तो दुसऱ्याच दिवशी तेथे जायचे ठरवतो. त्यानंतर दुसरा दिवस आल्यावर शेतकरी आपल्या मुलाची जबाबदारी शेजारच्या महिलेवर सोपवून जंगलाच्या दिशेने निघून जातो. आता चालत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत वळते, पण शेतकरी चालत राहतो आणि शेवटी तो सिद्ध पुरुषाच्या झोपडीत पोहोचतो आणि साधू महात्म्यांच्या झोपडीत जाऊन महात्म्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, महाराज, माझ्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आहे आणि जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी ती हे जग सोडून गेली आहे. आता ते मूल भुकेने तडफडत आहे आणि मी त्याला खायला काही देऊ शकत नाही. म्हणूनच मी तुमच्याकडे गाय मागायला आलो आहे. कृपया मला तुमची गाय द्या, जेणेकरून मी मुलाला दूध पाजून त्याची भूक भागवू शकेल. तेव्हा साधू महात्मा म्हणाले, हे शेतकरी, मी तुला ही गाय नक्कीच देईल. तुमच्यावर झालेली सर्व परिस्थिती आणि तुमचे मूल ज्या प्रकारे भुकेने त्रस्त आहे ते मी समजू शकतो. ही गाय मी तुला देईल, पण माझी एक अट आहे की तू ही गाय तुझ्याकडे घेऊन जाशील आणि तिच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची पूर्ण काळजी घेशील आणि वेळोवेळी चारा पाणी देत राहशील. सकाळी जेवण करण्यापूर्वी तुम्ही तुमची पहिली भाकर गायीला खायला द्या, कारण जेथे गायींचा विचार केला जातो तेथे यश हे येणारच आणि भाग्याचा निर्माता देखील त्याच्या मागे असतो. ही गाय घेतल्यावर तुम्ही तिची सेवा कराल आणि जेवण करण्यापूर्वी रोज तिला एक भाकर खायला द्याल आणि तिची स्वच्छता ठेवाल. मग तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही. माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होतील आणि तुम्ही या गायीचा फायदा घ्याल, तेव्हा ही गाय दूध देणे बंद करेल. त्यामुळे या गायीला सोडू नका, नाहीतर तुम्ही पुन्हा गरीब व्हाल. माझ्या
या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. शेतकरी म्हणाला, महाराज, मी या सर्व गोष्टींची काळजी घेईल. या गायीच्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून काय घेणार ते सांगा. मग तो महात्मा म्हणाला, मी तुझ्याकडून काहीही घेणार नाही. मी तुला ही गाय अशीच देतो. तुझ्याकडून काही घेऊन मी काय करणार? मी एक साधू आहे आणि मला संपत्तीची गरज नाही. हे ऐकून शेतकरी संतांना नमस्कार करतो आणि गायीला घरी घेऊन जातो. त्या गायीला चारा आणि पाणी पाजल्यानंतर तो दूध काढतो आणि ते दूध आपल्या मुलाला पाजतो. याचप्रमाणे तो रोज सकाळ संध्याकाळ गायीची अतिशय उत्तम प्रकारे सेवा करत असे. गायीला अतिशय चांगल्या पद्धतीने आंघोळ घालत आणि जेवण्यापूर्वी गायीला भाकर खायला देत असत. आता शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला आणि शेतकरीही त्या गावात सर्वात श्रीमंत माणूस बनला होता. आणि अशा रीतीने शेतकऱ्याचे जीवन चांगले झाले होते. काही कारणास्तव शेतकऱ्याला दूर कुठेतरी जावे लागले. शेतकऱ्याने ती जबाबदारी नोकरांवर सोपवत सांगितले की गायीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि मी येईपर्यंत तुम्ही गायीची काळजी घ्या. एवढं बोलून शेतकरी निघून गेला. परंतु शेतकऱ्याचा मुलगा आजारी पडला आणि शेतकरी परत आल्यावर आपल्या मुलाला घेऊन डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, माझ्या मुलाला बरं करा. तुम्हाला माझ्याकडून पाहिजे तेवढे पैसे घ्या. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण कितीही उपचार केले तरी त्या मुलाची प्रकृती सुधारत नव्हती. तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितले की मला अजून पैसे लागतील. हा मुलगा इथे गावात बरा होऊ शकत नाही, म्हणून तुम्हाला शहरात जावे लागेल आणि तिथे खूप पैसे मागतील. शेतकरी म्हणाला, माझ्याकडे जे काही पैसे होते त्यात मुलावर उपचार करून घेतले. काही दिवसांनी शेतकऱ्याचा मुलगा बरा होतो आणि मग तो शेतकरी आपल्या मुलासह गावी परततो. आणि जेव्हा तो परत येतो मग पण आता त्याच्याकडे त्याचे घर देखील राहत नाही. तो आपल्या मुलाला घेऊन जनावरांच्या झोपडीत जातो आणि तेथेच शेतकरी ढसाढसा रडायला लागतो आणि विचार करतो की हे सर्व आपल्या चुकीमुळे घडले आहे. मी स्वतः साधू महात्म्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता माता गायीवर अत्याचार केला आणि तिची काळजी घेतली नाही. तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्थाही मी केली नाही. त्यामुळेच माझ्यासोबत हा प्रकार घडला. असा विचार करून शेतकरी रडायला लागतो आणि मग आपल्या गायीचा शोध घेण्यासाठी जंगलात निघून जातो. काही वेळ जंगलात फिरल्यानंतर त्याला तीच गाय दिसते जी त्याने सोडली होती. आता गायीजवळ गेल्यावर शेतकरी गायीच्या पाया पडतो आणि माफी मागतो आणि तो विनवणी करू लागतो आणि म्हणतो, ही गायी माता, मी तुझा अपराधी आहे. मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही. तुला खुंटीला बांधून तुला चारा पाण्याची काळजी घेतली नाही. तुझ्या ठिकाणचे मूलमूत्र मी साफ केले नाही आणि तेथे घाण वाढली. माझ्या चुकीमुळे तू खूप अशक्त झाली. हे गायी माता, मला क्षमा कर आणि माझ्यासोबत घरी परत या. तेव्हा गायी माता म्हणाली, हे शेतकरी, जर असे असेल आणि तुला आपल्या चुकीचा पश्चाताप होत असेल तर त्यामुळे माझ्या या 3 गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगते, जर तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात
कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुम्ही प्रगती कराल. तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे देखील जाल. माझा पहिला मुद्दा ऐका. तुमच्या मित्राची आणि इतर कोणाचीही फसवणूक करू नका. कारण जो माणूस त्याच्या मित्रांची आणि इतर कोणाचीही फसवणूक करतो, फसवणूक करणारा माणूस आयुष्यात कधीही सुखी नसतो. तो आयुष्यभर दुःखी राहतो आणि जो दुसऱ्यांचे पोट कापून खातो, तो आयुष्यभर उपाशी राहतो आणि स्वतःचे फळ पोट भरत नाही. माझा दुसरा मुद्दा, तुम्ही स्वतःचा, तुमच्या संपत्तीचा आणि तुमच्या बुद्धीचा कधीही अभिमान बाळगू नका आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा गर्व करू नका. ज्याला स्वतःच्या संपत्तीचा, बुद्धिमत्तेचा अभिमान असतो आणि स्वतः अहंकारी होतो आणि त्याच्यामध्ये अनेक दुर्गुण असतात, ज्यामुळे त्याचे पतन होते. शेतकऱ्यांनो, काळ कधीच सारखा राहत नाही. काळ नेहमी बदलत राहतो. तुला स्वतःचा आणि संपत्तीचा अभिमान होता, ही तुझी मोठी चूक होती. कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही. वेळ खूप शक्तिशाली आहे. काळ उत्तम लोकांचाही नाश करतो. म्हणून तुमच्या संपत्तीचा कधीही गर्व करू नका की तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही कधीही काहीही करू शकता. पैशाबरोबरच अहंकारी तुमच्या आत येईल आणि तोच अहंकार तुमच्या पतनाचे कारण बनून तुमचे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता नष्ट करेल. माझा तिसरा मुद्दा ऐका. जर तुमचे आई वडील घरात असतील तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांचा सल्ला घेतला तरी तुमचे कार्य सफल होणार नाही. ती व्यक्ती तुमचे काम बिघडवण्यात व्यस्त असेल आणि तुम्हाला योग्य मत देणार नाही. म्हणून तुमच्या वडिलांकडून आणि तुमच्या पालकांकडून कोणत्याही कामाबद्दल नक्कीच सल्ला घ्या. जर तुम्ही या 3 गोष्टींचे पालन केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच प्रगती कराल. शेतकऱ्याने गायीचे सर्व शब्द अतिशय लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला, आई, मी तुझे सर्व शब्द मान्य करेल, परंतु कृपया माझ्या बरोबर चल. गायी मातेने शेतकऱ्याला माफ केले आणि त्याच्या सोबत घरी गेली. आता शेतकरी घरी गेला आणि पुन्हा गायीची सेवा करू लागला आणि अशा प्रकारे माता गायी पुन्हा बरी होऊ लागली आणि शेतकऱ्याचे घर हळूहळू अन्न आणि पैशांनी भरू लागले. शेतकरी पुन्हा श्रीमंत होऊ लागला आणि त्याच्या घरी तेच वैभव परत आले. तर मित्रांनो, या कथेमधून तुम्हाला नक्कीच हे समजले असेल की आपल्या आयुष्यात गोमातेचा आशीर्वाद असणे किती महत्वाचे आहे. आपण तिचा कधीही अपमान करू नये, तिला मारू नये, तिला अन्न पाण्यासाठी तरसू नये. असे केल्याने आपल्याला अनेक त्याचे परिणाम भोगावे लागतात. आपल्या आयुष्यात दरिद्री येऊ लागते. आपल्या घरात संपत्तीचा, धनाचा, अन्न पाण्याचा नाश होऊ लागतो. त्यामुळे कधीही गोमातेला त्रास देऊ नका. तिची नेहमी काळजी घ्या, कारण तिच्यामध्ये 32 देवांचा वास असतो. ते सर्व देव आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर मित्रांनो, ही माहिती आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच
बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.